बरोबर. त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते म्हटलं मला त्या वाटाघाटी बिटाघाटी मला पाडू नका याच्यामध्ये. जे की 1992 पासून जे रखडलेले मुद्दे होते ते खरोखरच त्यामध्ये त्यांनी देशामध्ये मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि विधान परिषदही नको. त्यामुळे माझा पाठिंबा केवळ नरेंद्र मोदी साहेबांनाच राहील असं त्यांनी स्पष्टीकरण केलं. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाही भावना ती व्यक्त केली तर राज ठाकरेचं तोंड आहे. आणि त्यानंतर आमचे जे काही पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना महाराष्ट्राची म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीये. त्यानंतर आम्ही त्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मांडेल असेही त्यांनी सांगून भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एनसीपी संपविले. परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा